महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या 2,500 पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रकरण उघड झालेलं आहे। 2,652 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी निघाल्यात। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकीचे 3,58,00,000 लाटलेले आहेत। सरकारी कर्मचारी असलेल्या लाडकींकडून आता वसुली केली जाणार आहे। सामान्य प्रशासन लवकरच सर्व विभागांना आदेश देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, सर्वाधिक जो कोणी फायदा लाडकी बहिणीचा घेतलेला असेल तो सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलेलं आहे। आता कशा प्रकारे ही वसुली केली जाणार आहे? लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी व शर्ती होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु काही तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। आतापर्यंत 1,15,00,000 जी खाती कर्मचाऱ्यांची तपासण्यात आली, त्यामध्ये 2,500हून अधिक खाती ज्या महिला आहेत त्यांनी याचा योजनेचा लाभ घेतलेला आहे। अजून 6,00,000 कर्मचाऱ्यांची महिला कर्मचाऱ्यांची खाती अशा प्रकारे तपासण्यात येतील आणि त्यानंतर आणखी यामध्ये जो दुबार योजनेचा म्हणजे महिला सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतला होता त्या संख्या ही अजून वाढू शकते आणि त्यांच्याकडून पगारामधून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।